नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या वन संरक्षक पदाचे जे धाव चाचणी झालेली आहे व आता सिलेक्शन लिस्ट तसेच पायी चालण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर बघा मित्रांनो, तुमची जे धावक चाचणी होती ती झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची एक फायनल सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे. त्या लिस्टनुसार बघा मित्रांनो, सध्या अमरावती, धुळे आणि नाशिक यांच्या फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेल्या आहेत. त्यामधले बघा मित्रांनो, आपण बघणार आहोत धुळेची लिस्ट. कारण विद्यार्थ्यांना जे सिलेक्शन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता सिलेक्शन लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना पायी चालवून दाखवायचे आहे. तर बघा मित्रांनो, निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच पायी चालणे चाचणीचे वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. विद्यार्थ्यांची ही निवड यादी कशी आहे बघा मित्रांनो, तर विद्यार्थ्यांची जी 45% जास्त मार्क होते त्या विद्यार्थ्यांना 21/1/2024 ते 21/1/2024 या काळात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात आलेले होते व शारीरिक पात्रता तपासणी करण्याकरता बोलवण्यात आलेले होते. त्यानंतर शारीरिक पात्रता तपासणीनंतर 1 फेब्रुवारी 2024ला व 3 फेब्रुवारी 2024 यामध्ये त्यांची विद्यार्थ्यांची धाव चाचणी पूर्ण झालेली आहे व धाव चाचणीचे मार्क व जे परीक्षेचे घेतलेले मार्क आहेत ते पूर्ण त्यांनी मिक्स करून आता फायनल सिलेक्शनचे मार्क पकडून त्यांनी त्या गुणांकानुसार विद्यार्थ्यांची फायनल सिलेक्शन लिस्ट तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेली आहे. ही प्रतीक्षा यादी एका वर्षासाठी राहणार आहे. मात्र आता बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी झालेली सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांना, धुळेच्या विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो पायी चालायचे आहे. तर आपण अगोदरच व्हिडिओ बनवला बघा मित्रांनो यावर की जे विद्यार्थी सिलेक्शन लिस्ट लागणार आहे त्या विद्यार्थ्यांना आता जे सिलेक्शन लिस्टमध्ये आहे त्यांना पायी चालवून दाखवायचे आहे. याचे कोणतेच प्रकारचे मार्क नाही आहे. हे विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो, जे त्यांनी धुळेकरता लांडरखोरी वन उद्यान, मोहाडी रोड, रायसननगर, जळगाव इथे दिनांक 12 फेब्रुवारी 2024ला सकाळी 5 वाजता हजर व्हायचे आहे. त्या विद्यार्थ्यांना पायी चालण्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही पायी चालणी ही बघा मित्रांनो त्यांची जी असते ती राहते क्वालिफाईंग. तर क्वालिफाय करता विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. जर विद्यार्थ्यांनी ती कंप्लीट केली नाही तर त्या विद्यार्थ्यांना उमेदवार प्रक्रियेतून बाद करणार आहे. तर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर जायचे आहे 4 तासामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर जायचे आहे 4 तासामध्ये. जर चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी पायी चालणार आहेत त्या विद्यार्थ्यांना बूट कंपल्सरी आहे. रनिंग शूज, साधे शूज नाही बघा, रनिंग शूज कंपल्सरी आहे. जर त्यांच्या विद्यार्थ्यांकडे रनिंग शूज नसेल तर त्या विद्यार्थ्यांना चाचणीमधून बाहेर काढल्या जाईल व त्यांची उमेदवारी रद्द केल्या जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना सोबत बघा मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक, स्वतःची पटवीचे ओळखपत्रक म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन जायचे आहे. तसेच पायी चालण्याकरता शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी व नोंदणीकृत वैद्यकीय यांच्याकडून घ्यायचे आहे व हे सर्व डॉक्युमेंट घेऊन त्यांना पायी चालण्याच्या वेळी हजर व्हायचे आहे. तर असे बघा मित्रांनो कंपल्सरी दिला आहे त्यांनी दिला. बघा मित्रांनो, निवड यादी व प्रतीक्षा यादी दिलेली आहे. या विद्यार्थ्यांना हजर व्हायचे आहे पायी चालण्याच्या याच्याकरता. तुम्ही बघत आहात सिलेक्शन लिस्ट लागलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी या PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, त्यावर डाउनलोड करू शकता. व बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांसोबत दिला वेळापत्रक दिला आहे 12 फेब्रुवारी 2024ला सकाळी 5 वाजता महिला क्रमांक 1 ते 30 एकूण संख्या 30 आणि 12/2024ला सकाळी पुरुष 1 ते 69 विद्यार्थी पुरुष राहणार आहेत. असे एकूण 99 विद्यार्थ्यांची पायी चालण्याची परीक्षा घेतली जाणार आहे. मौजे, लांडरखोरी वन उद्यान, मोहाडी रोड, रायसननगर, जळगाव येथे ही होणार आहे. त्यांनी ते पण सांगितलं की कोटा रेल्वे स्टेशन ते लांडरखोरी 6 किलोमीटर आहे, बस स्टँड ते लांडरखोरी 4 किलोमीटर आहे, इच्छादेव स्टॉप त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता की तुम्हाला त्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर. पुरुष विद्यार्थ्यांची लिस्ट लावली बघा मित्रांनो, या विद्यार्थ्यांना पायी चालण्यासाठी बोलवण्यात आलेले आहे. तर बघू शकता पुरुष 69 विद्यार्थ्यांची
लिस्ट आहे बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांची, व बघत आहात लेडीज बघत आहात मित्रांनो महिलांची लिस्ट लागलेली आहे. 30 महिलांची लिस्ट लागली आहे ज्या विद्यार्थ्यांना पायी चालण्याच्या परीक्षेकरता हजर व्हायचे आहे. व बघा मित्रांनो हे वचनपत्र पण त्यांनी दिल्यासोबत हे पण तुम्हाला भरून न्यायचे आहे. तिथे तुम्हाला डॉक्युमेंट जे सांगितलेले आपण अगोदर त्याच्यासोबत हे वचनपत्र पण तयार करून न्यायचे आहे. व जे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे शारीरिकदृष्ट्या सदृढ असलेले प्रमाणपत्र जे डॉक्टरकडून भरून न्यायचे गव्हर्नमेंटच्या, तर त्याचा पण त्यांनी यामध्ये परिशिष्ट दिला आहे. असं याची प्रिंट काढून तुम्हाला सोबत वैद्यकीय अधिकारी स्वाक्षरी नोंदणी क्रमांक शिक्के असं तुम्हाला ते घेऊन जायचे आहे. त्यांनी दिलेला कोणता दाखला घ्यायचा नाही बघा मित्रांनो, याची प्रिंट काढायची व ते जोडून डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला सोबत जायचे आहे. तर मित्रांनो अशी अपडेट होती. या PDF ची लिंक PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तुम्ही डिटेल बघू शकता बघा मित्रांनो. तर 12 फेब्रुवारी 2024ला विद्यार्थ्यांना सकाळी 5 वाजता हजर व्हायचे आहे. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.